लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाथांच्या पवित्र पादुकांचे झाले पैठण नगरीमध्ये आगमन। भाविक भक्त आणि प्रशासनाने केले जंगी स्वागत। संत परंपरेचा तेजस्वी वारसा लाभलेल्या पैठण नगरीत श्री संत एकनाथ महाराजांच्या पवित्र पादुकांचे आगमन 21 जुलै रोजी सायंकाळी मोठ्या जल्लोषात झाले। आषाढी वारीनंतर पंढरपूरहून परत येणाऱ्या या पवित्र पादुकांचे स्वागत भाविक भक्तांनी तसेच स्थानिक प्रशासनाने मोठ्या उत्साहात केले। संत एकनाथ महाराजांची पालखी 18 जून रोजी चांदीच्या रथामध्ये पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती। या वारीत एकूण 40 दिंड्या सहभागी झाल्या होत्या, ज्यामध्ये 25 ते 30 हजार भाविक सहभागी झाले होते। नाथवंशज प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी, ज्ञानेश महाराज, योगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा पार पडला। पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईच्या पवित्र दर्शनानंतर व सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर पादुका पुन्हा पैठणकडे रवाना झाल्या। मार्गात पाटेगाव येथे हजारो भाविकांनी दर्शन घेतले व पादुकांचे जंगी स्वागत केले। पैठणमध्ये पादुकांची भव्य मिरवणूक कुंभारवाडा, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोनार गल्ली, महाराणा प्रताप चौक, बसस्थानक, खंडोबा मंदिर या मार्गावरून काढण्यात आली। अखेर संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात भजन सादर करून पवित्र पादुका नाथ मंदिरात विधिवत प्रस्थापित करण्यात आल्या। या प्रसंगी भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि वारकरी संप्रदाय मंडळाच्या भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारून गेले होते। रिपब्लिकन वार्तासाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.